हॅलो एव्हरीवन. वनलाइनर क्रीडा घडामोडी बघूया आपण. मी तुम्हाला म्हटलं होतं क्रीडा घडामोडी आणि अंतरिक्ष या संदर्भात जर बघितल्या घडामोडी आपण वनलाइनर स्वरूपात आपल्याला बघायला मिळतात परीक्षेमध्ये. तर वनलाइनर स्वरूपात क्रीडा घडामोडी आज आपण बघणार आहोत. आणि त्यासोबतच मी तुम्हाला सांगितलं MCQ फॉर्ममध्ये आपण सिरीज घेणार आहोत सिम्प्लिफाईड एअरबुक 2025ची. तर ती पण लवकरच आपण घेऊया. तर आज तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आंध्र क्रिकेट असोसिएशन ACA द्वारे महिला क्रिकेट ऑपरेशन्सची मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मिताली राज. कुणाची? मिताली राज यांची नियुक्ती करणे. माजी कर्णधार आहेत आपल्या महिला क्रिकेट. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. एडिसन कवानी हे कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे? तर उरुग्वेचा आहे. लक्षात ठेवा, एडिसन यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून आता निवृत्तीची घोषणा केलेली आहे. कोणी जर्मनीतील हेल्ब्रॉन नेकर कप 2024 ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धा. आता बघा, तुम्हाला विचारू शकते हेल्ब्रॉन नेकर कप कशाशी संबंधित आहे? तर टेनिस स्पर्धेशी संबंधित आहे. तर ही 2024 ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धा कोणी जिंकली? तर सुमित नागपाल. जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या वर्ल्ड कपमध्ये सरबजोत सिंगने चीनच्या बू शुआहंगचा पराभव केलेला आहे. तर हे एअर पिस्तूलमध्ये त्यांनी कोणते पदक जिंकलेले आहे? तर सुवर्णपदक जिंकलेले आहे. अधिकृतपणे जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावणारा पहिला इटालियन व्यक्ती. आता पहिला इटालियन व्यक्ती असल्यामुळे महत्त्वाचा आहे आपल्याला. ते जॉनिक सिनर. कोणत्या भारतीय खेळाडूने स्वित्झर्लंडमधील नॉटविल शहरात झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रिक्समध्ये 2 सुवर्णपदक जिंकलेले आहे? आता 2 सुवर्णपदक जिंकलेले म्हटल्यावर खूप महत्त्वाची बाब आहे. तर सौरभ शर्मा. कुठे? स्वित्झर्लंडमध्ये नॉटविल शहरात झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रिक्समध्ये. बुडापेस्ट रँकिंग सिरीजमध्ये कुस्तीपटू रितिका हुडाने महिलांच्या 76 किलो वजनी गटात कोणते पदक जिंकलेले आहे? तर रौप्य. तर विचारू शकते, रितिका हुडा हे कुस्तीपटू आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पाओ नुर्मी गेम्समध्ये 85.97 मीटर अंतरावर भाला फेकत कोणते पदक जिंकलेले? तर सुवर्णपदक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेला ट्रेंट बोल्ट हा कोणत्या देशाचा लेफ्ट हँडेड म्हणजेच डावखुरा वेगवान गोलंदाज आहे? तर न्यूझीलंडचा. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. T20 विश्वचषकाच्या सामन्यात गोलंदाजाने टाकलेल्या सर्वाधिक मेडन षटकाचा म्हणजे 4 वेळेस त्यांनी T20 सामन्यामध्ये विश्वचषकामध्ये 4 वेळेस मेडन ओव्हर टाकलेले आहेत. तर तो विक्रम कोणी केलेला आहे? तर लॉकी फर्ग्युसन. खेळाडू न्यूझीलंडचा आहे. 25 जून 2024 रोजी निवृत्त घेतलेल्या डेव्हिड वॉर्नर निवृत्ती यांनी घेतलेली आहे. तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? सगळ्यांना माहिती आहे, ऑस्ट्रेलिया. ओडिशा सरकार हॉकी इंडियाचे प्रायोजकत्व कोणत्या वर्षापर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केलेली आहे? तर आता ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी 2036 पर्यंत हे ओडिशा सरकार हॉकी इंडियाचे प्रायोजकत्व ठेवणार आहे, म्हणजेच वाढवले त्यांनी. कोणत्या भारतीयाने स्पेनच्या जेमे सेटोस लतासाचा पराभव करून लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 10वे विजेतेपद पटकावलेले आहे? विश्वनाथ आनंद. ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 कोणते देश संयुक्तपणे आयोजित करणार आहेत? तर भारत आणि श्रीलंकामध्ये आता 2026 मध्ये ICC T20 वर्ल्ड कप होणार आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये एकही धाव न काढणारा पहिला मालिकावीर कोण ठरलेला आहे? एकही धाव न काढता T20 वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराह हे मालिकावीर ठरलेला आहे. 20 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोणत्या देशाने यजमानपदाचे हक्क जिंकले? तर सिंगापूर. 2024 मधील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 28 सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाचे नेतृत्व कोणाकडे देण्यात आले आहे? तर नीरज चोप्राकडे देण्यात आलेले. T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला महाराष्ट्र सरकारच्या वतीने किती रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे? तर 11 कोटी रुपये. आपल्याला इथे काही जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही, एवढं काही मोठं सायन्स नाही, ऑनलाईन स्वरूपात आहे. तर आपण थोडंसं फास्ट जाण्याचा प्रयत्न करूया. भारताच्या सबीरा हरिसने इटलीतील ISSF कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात कोणते पदक जिंकलेले आहे? तर कांस्य पदक. कोणत्या देशाच्या थॉमस मुलर यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले? तर जर्मनी. कोणत्या भारतीयाने हंगेरियन ग्रँड प्रिक्समध्ये आपली पहिली फॉर्म्युला 2 स्प्रिंट रेस जिंकलेली आहे? तर कुश मैनी. तर हे फॉर्म्युला 2 स्प्रिंट रेस जिंकलेली आहे कुश मैनी यांनी. शौर्य बावाने ह्युस्टन अमेरिका येथे WSF वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? कांस्य. कोणी? शौर्य बावाने. नॉर्दिया ओपनमध्ये राफेल नदालचा पराभव करून आपले पहिले ATP टूर विजेतेपद पटकावणारा नुनो बोर्जेस हा टेनिसपटू कोणत्या देशाचा आहे? पोर्तुगीज. बघा, राफेल
नदालचा पराभव केलेला आहे यांनी नॉर्दिया ओपनमध्ये, तर तो व्यक्ती आहे, तो खेळाडू आहे नुनो बोर्जेस, टेनिसपटू पोर्तुगीजचा. ले मॅन्सकॉट इंटरनॅशनल सर्किट येथे रोटॅक्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफीमध्ये शर्यत जिंकणारी पहिली महिला रेसर कोण ठरलेली आहे? तर पहिली महिला आहे अतिका मीर, श्रीनगरची आहे. तर रोटॅक्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफीमध्ये हिने जिंकलेली आहे शर्यत. 30 जुलै 2024 रोजी निवृत्त जाहीर केलेले अश्विनी पोनप्पा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. त्यांनी आता निवृत्ती जाहीर केलेली आहे. कोणता देश 2025 मध्ये T20 फॉर्मॅटमध्ये पुरुषांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची पुढील आवृत्ती आयोजित करणार आहे? तर आपला प्यारा. कोणत्या देशाचे माजी कसोटीपटू ग्रॅम थॉर्प यांचे 5 ऑगस्ट 2024 रोजी निधन झालेले आहे? तर इंग्लंड. डोपिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारताच्या कोणत्या पॅरा बॅडमिंटनपटूला 18 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले? तर प्रमोद भगत हे पॅरा बॅडमिंटनपटू आहे. जागतिक सुपरबाईक चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय रायडर कोण आहे? तर केविन क्विंटल, चेन्नई. तर यांनी सुपरबाईक चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय रायडर आहे. भारताची चालण्याच्या शर्यतीत खेळाडू भावना जाटवर किती महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे? तर 16 महिन्याची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेला डेव्हिड मलान हा कोणत्या देशाचा आहे? तर इंग्लंडचा आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी कोणत्या ठिकाणी क्रीडा संकुल आणि क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन केले? तर राजगीर येथे. हिमांशी टोकसने दक्षिण कोरियातील म्युंगयॉंग येथे पार पडलेल्या आशियाई कॅडेट आणि ज्युनियर जुडो चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. तर हिमांशी टोकसेन यांनी ज्युनियर जुडो चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे. जागतिक मूकबधीर नेमबाजी स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? तर व्हॅनोव्हर, जर्मनी येथे. मूकबधीर नेमबाजी स्पर्धा होती हे व्हॅनोव्हर, जर्मनी येथे पार पडली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतलेला मोईन अली कोणत्या देशाचा अष्टपैलू खेळाडू आहे? तर ऑलराऊंडर खेळाडू आहे, इंग्लंडचा आहे तो. सर्व क्रिकेटच्या फॉर्मॅटमधून त्यांनी निवृत्ती जाहीर केली. 19 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॉश 2023 विजेतेपद कोणी पटकावले? तर अनहात सिंग. 19 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत स्कॉटिश ज्युनियर ओपन अनहात सिंग. 20 जानेवारी 2024 फ्रान्समधील नाईस येथे ग्रँड प्रिक्स डी फ्रान्स हेनरी डेग्लेन 2024 कुस्ती स्पर्धेत कोणी कांस्यपदक पटकावलेले आहे? तर रविकुमार दहिया. कोणत्या संघाने टुलूज संघाला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावलेली आहे? तर पॅरिस सेंट जर्मेन. 16 जानेवारी 2024 रोजी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या 4थ्या फेरीत कोणी जागतिक विजेत्या डिंग लिरेनला पराभूत केलेले आहे? तर रमेश बाबू प्रज्ञानंद. कोणत्या टेनिसपटूने ग्रँडस्लॅम इतिहासात विक्रमी 58 वेळा उपांत्य फेरी गाठण्याचा रॉजर फेडररचा जे विक्रम होता त्या विक्रमाचे बरोबर केलेले आहेत नोवाक जोकोविच, सर्बिया. ICC पुरुषांच्या T20 फर्स्ट टीम ऑफ द इयर कर्णधार म्हणून कोणाला निवडण्यात आलेले आहे? तर सूर्यकुमार यादव. ऑफकोर्स हे तर असणारच आहे. तर ICCने 2023 मधील कामगिरीनुसार निवडलेल्या वन डे क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड केली आहे? तर रोहित शर्मा. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा सर्वात वयस्क टेनिसपटू कोण ठरला? तर रोहन बोपन्ना, 43 वर्ष. तर टेनिसपटू आहे तो. कॅरो नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीच्या टप्प्यात जागतिक विक्रम करत कोणी सुवर्णपदक जिंकलेले आहे? तर दिव्यांश सिंग पन्वर, जयपूरचा आहे. तर कॅरो नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत 10 मीटर रायफल फेरीच अंतिम फेरीत. अमेरिकेस्थित नॅशनल बॉक्सिंग असोसिएशनचे इंटरकॉन्टिनेंटल सुपर फेदरवेट विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर मनदीप जांगरा. 28 जानेवारी 2024 रोजी इजिप्तमधील कॅरो येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात कोणी महिला एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकले आहे? सोनम मस्कर. लक्षात असू द्या, इजिप्तमध्ये कॅरो येथे झालेला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा फलंदाज कोण ठरला आहे? तर तन्मय अग्रवाल, हैदराबादचा. 160 चेंडूमध्ये त्याने 323 धावा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केलेले आहेत. तर तो सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा फलंदाज ठरलेला आहे. तर लक्षात ठेवा, प्रथम आहे, महत्त्वपूर्ण आहे. कोणत्या महिला क्रिकेटपटूची उत्तर प्रदेश पोलिसात DSP म्हणून नियुक्ती करण्यात आली? दीप्ती शर्मा. तर मला सांगा, जे आपले सिराज आहेत फास्टर बॉलर, याला DSP पद म्हणून कोणत्या राज्याने दिलेले आहे? कोणी वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल स्त्री
पोझिशनमध्ये कांस्यपदक मिळवलेले आहे? तर अखिल शेरॉन. कोणत्या ठिकाणी पहिल्या बहु स्पोर्ट्स बीच गेम्सचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर दीवमध्ये. लक्षात ठेवा, पहिले आहे, महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या बहु स्पोर्ट्स बीच गेम्सचे आयोजन दीवमध्ये. कसोटी सर्वात जलद 150 पेक्षा जास्त बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज कोण आहे? जसप्रीत बुमराह. तेलंगणा फुटबॉल असोसिएशनने TFAने कोणत्या ठिकाणी भारत आणि कुवेत यांच्यातील फिफा विश्वचषक पात्रता फेरीचे आयोजन करण्यास मान्यता दिली? तर हैदराबादमध्ये. आता काय, भारत आणि कुवेत यांच्यातील फिफा विश्वचषक पात्रता फेरीचे आयोजन करण्याची मान्यता दिली. स्वित्झर्लंडच्या पर्यटन विभागाने जंगफ्राऊ जोकमधील प्रसिद्ध आईस पॅलेसमध्ये कोणाचा फलक लावून सन्मान करण्यात आलेला आहे? नीरज चोप्रा. लक्षात असू द्या. स्वित्झर्लंडच्या पर्यटन विभागाने. कोणाला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा FIDE 15वा FIDE ट्रेनर पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर अभिजित कुंटे. महत्त्वपूर्ण आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने SCA खांदेरी राजकोट गुजरात येथे आपल्या स्टेडियमला कोणाचे नाव दिलेले आहे? तर निरंजन शहा. निरंजन शहाचा सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने खांदेरी राजकोट येथे आपल्या स्टेडियमला नाव दिलेले आहे. कोणत्या संघाने दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट लीगचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेले आहे? तर सनरायझर्स ईस्टर्न केप. डर्बन सुपर जायंट्सचा पराभव केलेला आहे त्यांनी. तर दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट लीग होई, तर इथे दुसऱ्यांदा विजेतेपद पटकवलेले सनरायझर्स ईस्टर्न केप. कोणत्या राज्याचा फलंदाज सौरभ तिवारीने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? तर झारखंडचा आहे तो. तर हा IPL पण सुद्धा खेळलेला. बघा मित्रांनो, ऑनलाईन स्वरूपात सर्व काही न्यूज महत्त्वाच्या नसतात. अशा काही न्यूज असतात जे पहिल्या असतात आणि महत्त्वपूर्ण असतात. ते न्यूज आपल्याला महत्त्वाचे असतात. बाकी तर सर्व न्यूज आपण सर्व काही बघतच आहे. 11 फेब्रुवारी 2024 रोजी चेन्नईच्या ओपनच्या अंतिम फेरीत इटालियन लुका नॉर्डिकचा पराभव करून कोणी चॅलेंजर स्तरावरील एकेरीत 5वे पदक मिळवलेले आहे? तर सुमित नागल. पुथम निसांका एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणारा कोणत्या देशाचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे? तर श्रीलंकाचा आहे. तर पथुम निसांका एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणारा हा श्रीलंका या देशाचा पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे. 13 फेब्रुवारी 2024 रोजी पुरुषांच्या ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकणारा पहिला वेस्ट इंडियन क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे? तर शमर जोसेफ. हा वेस्ट इंडिजचा आहे आणि त्यांनी ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून हा पुरस्कार जिंकलेला आहे. ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने दुसऱ्यांदा डोपिंग विरोधी नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल कोणाला 12 वर्षांसाठी निलंबित केले आहे? तर रचना कुमारी उत्तर प्रदेशच्या आहे. यांना 12 वर्षांसाठी निलंबित केलेले आहे. 17 फेब्रुवारी 2024 रोजी आशियाई इंडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनमध्ये महिलांच्या 60 मीटर अडथळा शर्यतीत कोणी सुवर्णपदक जिंकलेले आहे? तर ज्योती याराजी. ज्योती याराजी यांनी आशियाई इंडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 60 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकलेले आहे. कोणत्या टेनिसपटूने कतार ओपन टेनिस स्पर्धेत सलग 3रे विजेतेपद पटकावलेले आहे? तर इगा स्विएटके. तर स्विएटके यांनी टेनिसपटू कतार ओपन टेनिस स्पर्धेत सलग 3रे विजेतेपद पटकावलेले आहे. कोणता क्रिकेटपटू 21 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वात जलद 10,000 T20 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला? तर बाबर आझम पाकिस्तानचा. कोणत्या देशाने 1 मार्च 2024 रोजी अफगाणिस्तान विरुद्ध आपला पहिला कसोटी सामना जिंकला आहे? तर आयर्लंड. भारतीय टपाल विभागाने 29 फेब्रुवारी 2024 रोजी कोणाच्या नावाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे? तर कल्याण चौबे यांच्या नावाने टपाल तिकीट प्रसिद्ध केलेले आहे. अंकिता रैना कझाकिस्तानच्या झिबेक कुलुंबायेवाच्या साथीत महिलांच्या ITF टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. तर गुरुग्राममध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. अंकिती रैना, लक्षात ठेवा, टेनिस स्पर्धेशी संबंधित आहे. तर 2 मार्च 2024 रोजी अकापुल्को येथे झालेल्या अंतिम फेरीत कोणी नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करत सलग दुसरे ATP मॅक्सिन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेले आहे? तर एलेक्स डी मिनो, ऑस्ट्रेलिया. बघा, स्पोर्ट्सच्या संबंधित जे काही न्यूज असतात ते आपल्या देशाच्या संदर्भात महत्त्वाचे असतात. त्यासोबत जर बघितलं आंतरराष्ट्रीय लेवलला पहिल्या जर तो व्यक्ती असेल आणि आश्चर्याची बाब असेल तर त्या महत्त्वपूर्ण असतात. त्याच्यावर जास्त फोकस करावा आपण. कोणत्या देशाच्या नूर अली झादराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केलेली आहे? अफगाणिस्तान. लक्षात असू द्या, ही न्यूज महत्त्वाची आहे. कोणत्या देशाच्या महिला फुटबॉल संघाने पहिल्या UEFA महिला नेशन लीगचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर स्पेन. उपविजेता कोण आहे? फ्रान्स. क्रोएशियामधील झाग्रेब ओपन 2024 कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात कोणी सुवर्णपदक जिंकलेले आहे? तर अमन शेरावत. कोणत्या संघाने स्पॅनिश सुपर कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत
बार्सिलोनावर मात करत विजेतेपद पटकावलेले आहे तर रिअल माद्रिद. सिडनी सिक्सर्सचा पराभव करून कोणत्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये BBL मध्ये 23-24 चे विजेतेपद पटकावलेले आहे तर ब्रिस्बेन हीट क्रिकेट. हे महत्त्वपूर्ण आहे, ब्रिस्बेन हीट क्रिकेट. गुजरातचा पराभव करून कोणत्या संघाने 16 वर्षाखालील विजय मर्चंट राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावलेले आहे? मुंबई. कोणत्या राज्याच्या सिया सावंतने खेलो इंडिया युथ गेममध्ये मुलीत वेगवान धावपटूचा मान मिळवलेला आहे? तर महाराष्ट्राच्या आहे सिया सावंत खेलो इंडिया युथ गेममध्ये. कोणत्या ठिकाणी 14व्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे? विशाखापट्टणम. लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण आहे. कोणत्या आंतरराष्ट्रीय ऊस फेडरेशनने सांडा प्रकारातील वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून घोषित केले? नोरेम रोशिबिना देवी. बघा इथे यामध्ये आपल्याला रोशिबिना देवीच लक्षात ठेवायचं, रोशिबिना. केंद्रीय क्रीडा मंडळाने कोणत्या समितीला निवडणुका वेळेवर न घेतल्याने निलंबित करण्याचा निर्णय घेतला? तर भारतीय पॅरालिम्पिक समिती. कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतके झळकवण्यासह 500 बळी घेण्याची कामगिरी करणारा आर अश्विन हा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे? तर पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे. तर यांनी निवृत्ती पण घोषित केलेली आहे. कोणता भारतीय गोलंदाज इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला? रविचंद्र अश्विन. बघा कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतके झळकवण्यासह 500 पण बळी घेतलेले आहे त्यांनी. हा पहिला खेळाडू ठरलेला आर अश्विन. रविचंद्र अश्विन कोणाला मागे टाकून भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे? तर अनिल कुंबळे यांना मागे टाकलेले आहे त्यांनी. भारतीय बॅडमिंटनपटू रक्षा कंदासामीने अंतिम फेरीत कोणाचा पराभव करत इटालियन ज्युनियर एकेरी विजेतेपद पटकावलेले आहे? अनन्या अग्रवाल. कोणत्या देशाचा गोलंदाज नील वॅग्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? न्यूझीलंड. IPL मधील सनरायझर हैदराबाद संघाने कोणाला आपल्या संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले? तर पॅट कमिन्स. हा IPL मधील सनरायझर हैदराबादचा नवा कर्णधार आहे पॅट कमिन्स. 2 मार्च 2024 रोजी कोणी 40,000 करिअर रेग्युलर सीझन पॉइंट्स गाठणारा पहिला NBA खेळाडू ठरला? तर लेब्रॉन जेम्स. हॉकी इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एलेना नॉर्मन यांनी 2024 मध्ये 27 फेब्रुवारीला राजीनामा दिला. त्या कोणत्या देशाच्या आहेत? ऑस्ट्रेलियाच्या. 30 सप्टेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केलेल्या अँटोइन ग्रीजमन हा कोणत्या देशाचा फुटबॉलपटू? फ्रान्सचा आहे. सप्टेंबर 2024 मध्ये 300 कसोटी विकेट्स टप्पा पूर्ण करणारा भारतातील पहिला डावखुरा गोलंदाज कोण ठरला? रविचंद्र जडेजा. 26 सप्टेंबर 2024 रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला ड्वेन ब्रावो कोणत्या देशाचा अष्टपैलू खेळाडू आहे? तो वेस्ट इंडिज. तुम्हाला माहिती आहे IPL मध्ये तो चेन्नई सुपर किंग म्हणून खेळलेला आहे. आशियामध्ये सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा भारतीय गोलंदाज कोण ठरला? तर बघा आशियात सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा आहे तर आर अश्विन. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंनी कसोटी, एकदिवसीय आणि T20 क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 400 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे? तर सगळ्या फॉर्मॅटमध्ये जर बघितलं तर जसप्रीत बुमराह. महत्त्वपूर्ण आहे. IPL 2025 साठी पंजाब किंग्सने कोणाची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे? तर रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचा. तर सलीमा इम्तियाज ही ICC आंतरराष्ट्रीय डेव्हलपमेंट अम्पायर्सच्या पॅनलमध्ये नामांकन मिळवणारी कोणत्या देशाची पहिली महिला ठरलेली आहे? पाकिस्तानची. कोणता खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय सलामीमध्ये सर्वाधिक 500 पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज ठरला? रोहित शर्मा. तर भारतीय नेमबाज सरबजोत सिंगने 6 जून 2024 रोजी म्युनिक जर्मनी येथे ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कोणते पदक जिंकले? सुवर्णपदक. हे आपण आधीच बघितलेलं आहे. तर कोणता क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा पहिला खेळाडू बनला आहे? तर रोहित शर्मा. तर बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 606 त्यांनी मारलेले आहेत. तर पहिला खेळाडू रोहित शर्मा ठरलेला आहे. तर कुस्तीमध्ये कोणत्या भारतीयाने हंगेरीमध्ये बुडापेस्ट रँकिंग सिरीज 2024 रौप्य पदक जिंकलेले आहे? तर अमन शेरावत. 3 जून 2024 रोजी क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घोषणा केलेला केदार जाधव कोणत्या राज्याचा आहे? तर महाराष्ट्राचा आहे. सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेणार आहे. राष्ट्रीय उत्तेजक द्रव सेवन विरोधी संस्थेच्या शिस्तपालन समितीने 10 वर्षाची बंदी घालण्यात आलेली संदीप कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पॉवर लिफ्टिंगशी संबंधित आहे. 10 वर्षाची बंदी घातलेली आहे त्यांना. 1 जून 2024 रोजी जर्मनीतील बॉन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर तन्वी शर्मा. बघा डोपिंगच्या विरुद्ध जे काही त्यांच्यावर बंदी घातण्यात आली आहे ते महत्त्वपूर्ण आहेत, आपल्याला ते लक्षात ठेवा.
तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे महत्त्वपूर्ण आहे. कोणता फुटबॉलपटू सोशल मीडियावर 1 अब्ज म्हणजेच 100 कोटी फॉलोअर्स असलेला पहिला व्यक्ती ठरला आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो. कोणता फुटबॉलपटू 900 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरलेला आहे? क्रिस्टियानो रोनाल्डो. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने कोणावर 4 महिन्यांची बंदी घातली? तर अनवर अली. भारताच्या शुभी गुप्ताने कोणत्या ठिकाणी पार पडलेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या 16 वर्षाखालील गटात सुवर्ण आणि मुलींच्या 20 वर्षाखालील गटात कांस्य पदक जिंकले? तर कलुतारा, श्रीलंका. भारतीय बॉक्सर UAE मधील अल एन येथे पहिली आशियाई शालेय चॅम्पियनशिप बनली आहे? तर दीपाली थापा. महत्त्वपूर्ण आहे. जुलै 2024 मध्ये पंकज अडवाणीचा पराभव करत कोणी रियाद, सौदी अरेबिया येथे आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर ध्रुव सितवाला. कोणत्या भारतीय व्यक्तीची सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी पंच म्हणून निवड करण्यात आली? तर पवन सिंह. ICC T20 अष्टपैलू क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावणारा पहिला भारतीय कोण? तर हार्दिक पांड्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICC जाहीर केलेल्या T20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या संघाचा कर्णधार कोण आहे? तर रोहित शर्मा. वर्ल्ड कप T20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला भारतीय क्रिकेट बोर्डाने म्हणजे BCCI कडून किती रुपये बक्षीस जाहीर केले आहे? तर 125 कोटी. गांधीनगर येथे झालेल्या 20 वर्षाखालील पहिल्या ज्युनियर मुलींच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर दिव्या देशमुख, नागपूर. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण बनला? तर संग्राम सिंग. 12 ते 16 जून 2024 दरम्यान कोणत्या ठिकाणी आशियाई स्क्वॉश चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली? तर डॅनियल येथे, चीनमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला शॅनन ग्रॅबियल कोणत्या देशाचा वेगवान गोलंदाज आहे? तर वेस्ट इंडिज. फिफा काँग्रेसमध्ये कोणत्या देशाला 2027च्या महिला फुटबॉल यजमान घोषित करण्यात आले? तर ब्राझील. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट 2 आठवड्यात तिसऱ्यांदा सर करणारी पहिली गिर्यारोहक कोण आहे? तर पौर्णिमा श्रेष्ठ. हे नेपाळचे आहेत. महत्त्वपूर्ण. एका हंगामात एव्हरेस्ट शिखर आणि लोत्से शिखर ही दोन्ही शिखरे सर करणारे पहिले भारतीय गिर्यारोहक कोण आहे? तर सत्यदीप गुप्ता. कोणत्या फुटबॉलपटूने सौदी प्रो लीगमध्ये सर्वाधिक 35 गोल करण्याचा विक्रम केला? तर क्रिस्टियानो रोनाल्डो. कोणत्या देशाच्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICCने अमेरिकेतील मेजर लीग या T20 लीगला मान्यता दिली? तर अमेरिका. लक्षात ठेवा, आता अमेरिकेमध्ये पण T20 लीग मान्यता मिळालेली आहे. जागतिक महिला एकेरी क्रमवारीत अव्वल 25 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर मनिका बत्रा. लक्षात ठेवा, हे जागतिक महिला एकेरी क्रमवारीत आहे. लक्षात ठेवा, 25 मध्ये स्थान मिळालेले मनिका बत्रा. नीरज चोप्राने फेडरेशन कप ॲथलेटिक्स स्पर्धेमधील भालाफेक प्रकारात कोणते पदक पटकावलेले आहे? सुवर्णपदक. त्यांनी फेडरेशन कपमध्ये पण पटकावलेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला जेम्स अँडरसन कोणत्या देशाचा आहे? इंग्लंडचा आहे. तर 10 मे 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला कॉलिन मुनरो कोणत्या देशाचा फलंदाज आहे? तर न्यूझीलंडचा. आणि न्यूझीलंडचा याआधी पण आपण बघितलेला आहे. कोण आहे? ट्रेंट बोल्ट. आणि एक त्यानंतर इंग्लंडचा पण याआधी आपण बघितलेला आहे. कोण आहे? मोईन अली. सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्मॅट म्हणून निवृत्ती घेतली त्यांनी. तर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नाडाने 15 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत कोणती मोहीम राबविली? हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर बघा, #PlayTrue ही मोहीम. 7व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या देशाच्या खेळाडूंनी मालदीवमधील माले येथे पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे? भारत. भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने कोणत्या ठिकाणी झालेल्या तिरंदाजी विश्वचषक 2024 मध्ये 28 एप्रिल 2024 रोजी सुवर्णपदक जिंकले? शांघाय, चीनमध्ये. 14 एप्रिल 2024 रोजी पुढीलपैकी कोण T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार टप्पा गाठणारा पहिला भारतीय खेळाडू? रोहित शर्मा. तुम्हाला माहिती आहे 600 षटकार तर मारलेच त्याने, पण T20 फॉर्मॅटमध्ये 500 षटकार पण मारलेले आहे. हा पहिला खेळाडू ठरलेला आहे. कोणत्या देशात 2027 मध्ये एक दिवसीय वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे? तर दक्षिण आफ्रिकेमध्ये. लक्षात ठेवा, पुढीलपैकी कोण महाराष्ट्र प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेच्या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला? तर नौशाद शेख. आणि आपल्या IPL मध्ये कोण महागडा ठरलेला आहे? सांगा बरं. मातीवरील मास्टर्स 1000 स्पर्धेत सामना जिंकणारा पहिला भारतीय कोण? तर सुमित नागल. महत्त्वपूर्ण आहे. पुढीलपैकी कोण T20 क्रिकेटमध्ये 7000 धावा पहिला भारतीय यष्टिरक्षक विकेटकीपर ठरला? महेंद्रसिंग धोनी.
सरफुद्दौला इब्ने शाहिद हे ICCच्या पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट होणारे कोणत्या देशाचे पहिले पंच ठरलेले आहे? तर बांगलादेशचे आहे. लक्षात ठेवा. 24 मार्च 2024 रोजी 12,000 T20 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू विराट कोहली. पुढीलपैकी कोण प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवाचे फ्युचर कॅटेगरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला? तर अंश नेरुरकर, मुंबई. कोणत्या बँकेने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये टीम इंडियासाठी अधिकृत बँकिंग भागीदारी म्हणून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन IOA सोबत भागीदारी करून मिलकर जितेंगे मोहीम सुरू केली? तर येस बँक. महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा, येस बँक. कोणत्या ठिकाणी भारतीय पहिल्या इंडोर ॲथलेटिक्स सेंटरचे आणि अत्याधुनिक इंडोर ॲक्वाटिक हबचे उद्घाटन करण्यात आले? भुवनेश्वर, ओडिशामध्ये. पुढीलपैकी कोण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला? तर विराट कोहली. पहिल्या आणि 100व्या कसोटीत एका डावात निम्मा संघ बाद करण्याचा पराक्रम केलेला पहिला गोलंदाज कोण? तर R. अश्विन. लक्षात ठेवा. महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम शबनीम इस्माईल कोणत्या देशाची आहे? तर दक्षिण आफ्रिकेची आहे. कोण देशाची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर ठरली आहे? तर जसिंता कल्याण. महत्वपूर्ण आहे. कसोटी शतक करणारा भारताचा सर्वाधिक वयाचा कर्णधार कोण? रोहित शर्मा. जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण? जसप्रीत बुमराह. पहिली बिमस्टेक ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली येथे. कोणत्या खेळाडूने 21 जानेवारी 2024 रोजी हाँगकाँग, चीन येथे आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले? तर मानसिंग. लक्षात ठेवा. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले. 150 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू रोहित शर्मा. दीवमधील घोगला बीचवर पार पडलेल्या पहिल्या बीच गेम्स 2024 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक एकूण 18 पदके पटकावलेली आहे? मध्य प्रदेश. तर T20 फर्स्ट मध्ये 150 विकेट्स टप्पा ओलांडणारा पहिला गोलंदाज जर म्हटलं टीम साऊदी न्यूझीलंडचा आहे. लक्षात ठेवा. T20 फर्स्ट मध्ये 150 विकेट्स टप्पा ओलांडणारा पहिला गोलंदाज टीम साऊदी न्यूझीलंडचा. तर ह्या आपण सर्व काही ऑनलाईन स्वरूपात क्रीडा घडामोडी बघितलेल्या आहे. तर ह्या टॉपिकवर आपण नेक्स्टमध्ये आंतरराष्ट्रीय संदर्भात ऑनलाईन स्वरूपात घडामोडी बघण्याचा प्रयत्न करूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.